आपण ITI इन्स्ट्रक्टर CBT2 साठी जो सिलेबस असतो त्या सिलेबसनुसार आपण MCQs घेत आहे आणि MCQचा हा जवळपास 14वा पार्ट आहे. या आधीचे पार्ट तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघा. आणि व्हिडिओमध्ये आपण फक्त क्वेश्चन आन्सरिंग करत आहे, त्यामध्ये जास्त एक्सप्लेनेशन नसणार आहे. आणि हा व्हिडिओ कदाचित थोडा मोठा होऊ शकतो कारण की जवळपास 68 MCQs याच्यात कव्हर करायचे आहेत. त्यामुळे आपण एक्सप्लेनेशनवर कमी भर देऊ आणि क्वेश्चन आणि आन्सरिंगवर जास्त भरू. या व्हिडिओमध्ये आपण DC मोटरचे क्वेश्चन पाहणार आहे. तर कुठलाही वेळ न घालवता आपण सुरू करू. चला तर मग बघूया. 57 प्रश्न. विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू मेजर आर्मेचर वाइंडिंग रेजिस्टन्स? कुठलं इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं आर्मेचर वाइंडिंग रेजिस्टन्स मध्ये? तर कुठलं असतं ते? केल्विन ब्रिज. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 58. विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू टेस्ट आर्मेचर वाइंडिंग फॉर शॉर्ट अँड ओपन सर्किट? कुठलं इन्स्ट्रुमेंट आहे जे आपण आर्मेटर टेस्टिंग मध्ये करतो शॉर्ट आणि ओपन सर्किटच्या बाबतीत? तर कुठलं आहे ते? एक्सटर्नल ग्राउलर. त्यानंतर नेक्स्ट, व्हॉट इज द नेम ऑफ द स्पीड कंट्रोल मेथड ऑफ DC मेथड? तर ही काय आहे ह्याचं नाव दिसतंय आपल्याला. स्पीड कंट्रोल मेथड यूज केलं जाते. कुठली मेथड आहे ही? आर्मेचर डायव्हर्टर मेथड. त्यानंतर नेक्स्ट, विच वाइंडिंग वायर इज यूज फॉर DC फील्ड कॉइल? DC फील्ड कॉइल साठी कुठली वाइंडिंग वायर यूज केलं जाते? तर कुठली आहे ती? सुपर एनामल्ड कॉपर वायर. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 61 बघू आपण. हा बघा इथे. विच फॉर्म्युला इज यूज टू कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ DC मोटर? DC मोटरची स्पीड कॅल्क्युलेट करण्यासाठी कुठला फॉर्म्युला यूज केला जातो? N इज इक्वल्स टू EB/5. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट 62. हाऊ मेनी पॅरलल पास इन डुप्लेक्स लॅब्स वाइंडिंग इन आर्मेचर ऑफ 4 पोल DC मोटर्स? किती पॅरलल पाथ असतात आर्मेचरच्या 4 पोल DC मोटर्स मध्ये? तर किती पाथ असतात ते? 2. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट, विच रूल डिटरमाइन्स द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ आर्मेचर इन DC मोटर? कुठला रूल डिटरमाइन करतो डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ आर्मेचर इन DC मोटर? तर कुठला रूल्स आहे तो? आपण म्हणू फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 64. व्हॉट इज द नेम ऑफ DC मोटर? ही तुम्हाला इथे जे DC मोटर दिसते याचं काय नाव आहे? तर याचं नाव आपण काय म्हणू शकतो? एक मिनिट. DC शंट मोटर. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघू आपण. विच रूल डिटरमाइन्स द डायरेक्शन ऑफ करंट इन DC मोटर? कुठला रूल डिटरमाइन करतो डायरेक्शन इन DC मोटर? तर काय आहे? फ्लेमिंग्स राईट हँड रूल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 66. व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द सर्किट टेकन बाय DC शंट मोटर आर्मेचर? कुठला फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेट करू शकतो करंट DC शंट मोटरच्या आर्मेचर केसमध्ये? तर काय म्हणू आपण? IA इज इक्वल्स टू V-EB/RA. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 67. विच रूल इज अप्लाइड टू आयडेंटिफाय द डायरेक्शन ऑफ फ्लक्स इन DC मोटर? कुठला नियम आहे किंवा रूल आहे जो आपण आयडेंटिफाय करण्यासाठी वापरतो? कशाचं? डायरेक्शन ऑफ फ्लक्स इन DC मोटर. आता ऑब्व्हियसली हे प्रश्न DC मोटरचे आहे त्यामुळे DC मोटरच्या संबंधित आपल्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. तर याचं उत्तर काय भेटतं आपल्याला? फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघा. नेम द टाइप ऑफ DC मोटर. इथे जे दिसत आहे डायग्राम हे तर कशाचं कोणत्या मोटरची आहे? तर कुठली आहे? शॉर्ट शंट कंपाऊंड मोटर. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट बॅक EMF इन DC मोटर? DC मोटर मध्ये बॅक EMF साठी कुठलं सूत्र आहे? तर कुठलं आहे ते? EB इज इक्वल्स टू 5ZNP डिवायडेड बाय 60 एम्पियर. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 70. व्हॉट इज द नेम ऑफ द इक्विपमेंट? ही तर तुम्हाला जी डायग्राम दिसत आहे याचं काय नाव आहे? तर याला आपण काय म्हणतो? एक्सटर्नल ग्रोलर. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 71 पाहू आपण. व्हॉट इज द नेम ऑफ द वाइंडिंग इफ कॉइल पिच इज लेस दॅन द पोल पिच? कॉइल पिच हा पोल पिच पेक्षा कमी असतो अशा वाइंडिंगला आपण काय म्हणत असतो? शॉर्ट चोक वाइंडिंग. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 72. व्हॉट इज द पर्पज ऑफ सिरीज रेजिस्टर कनेक्टेड विथ होल्डिंग कॉइल इन DC 4 पॉइंट स्टार्टर? काय पर्पज असतो सिरीज रेजिस्टरचा जेव्हा ती कनेक्टेड असते होल्डिंग कॉइलला इन DC 4 पॉइंट स्टार्टर? तर काय पर्पज असतो? आपण याचा म्हणून लिमिट द करंट इन होल्डिंग कॉइल. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट. व्हॉट इज विच स्पीड कंट्रोल मेथड ऑफ DC सिरीज मोटर इज यूज फॉर इलेक्ट्रिकल ट्रेन? कुठली स्पीड कंट्रोल मेथड DC सिरीज मोटरच्या याच्या केसमध्ये इलेक्ट्रिकल ट्रेन मध्ये यूज केला जाते? तर कुठला आहे ते? 73 चा आपल्याला भेटतं उत्तर. फील्ड डायव्हर्टर मेथड. त्यानंतर क्वेश्चन नंबर 74. वाय शंट फील्ड कॉइल इज कनेक्टेड इन सिरीज विथ होल्डिंग कॉइल इन DC 3 पॉइंट स्टार्टर? DC 3 पॉइंट स्टार्टर मध्ये जी शंट फील्ड कॉइल आहे ती सिरीज मध्ये का कनेक्टेड असते? तर ती का कनेक्टेड असते? तर टू प्रोटेक्ट द मोटर इन केस ऑफ ओपन इन शंट फील्ड. ठीक आहे.
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 75, वाय द डायरेक्शन ऑफ रोटेशन इज चेंज ओनली बाय चेंजिंग द आर्मेचर करंट डायरेक्शन इन डीसी कंपाऊंड मोटर. ते डायरेक्शन ऑफ रोटेशनचा आपण का चेंज करतो? बाय चेंजिंग द आर्मेचर करंट इन द डायरेक्शन ऑफ डीसी कंपाऊंड मोटर. तर असं का करतो आपण? तर मेंटेन मोटर कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट 76, विच स्पीड कंट्रोल मेथड ऑफर्स बिलो नॉर्मल स्पीड इन डीसी शंट मोटर. विच स्पीड कंट्रोल मेथड आपलं म्हणजे कोणची स्पीड कंट्रोल मेथड आपण यूज करतो बिलो नॉर्मल स्पीड इन डीसी शंट मोटर. तर काय आहे ते? आर्मेचर कंट्रोल मेथड. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, वाय स्टार्टर आर रिक्वायर्ड टू स्टार्ट डीसी मोटर्स इन इंडस्ट्री. स्टार्टर का बरं गरज असते डीसी मोटर स्टार्ट करण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये जनरली? तर आपण काय म्हणू? रिड्यूस द आर्मेचर करंट. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 78 बघूया आपण. विच इन्सुलेटिंग मटेरियल बिलॉंग्स टू क्लास बी इन्सुलेशन. कुठलं इन्सुलेटिंग मटेरियल आहे जे आपण क्लास बी इन्सुलेशनला यूज करतो किंवा वापरतो? तर काय म्हणू? फायबर क्लास. त्यानंतर नेक्स्ट, व्हॉट इज द टेम्परेचर व्हॅल्यू ऑफ क्लास एफ इन्सुलेशन? क्लास एफ इन्सुलेशन जे असते त्याचे टेम्परेचर व्हॅल्यू काय आहे? तर 155 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 80, विच टाइप ऑफ डीसी मोटर इज यूज फॉर कॉन्स्टंट स्पीड ड्रायव्हर. कुठलं टाईपचं डीसी मोटर यूज केलं जातं कशाच्या केसमध्ये? कॉन्स्टंट स्पीड ड्रायव्हर मध्ये. तर कुठलं आहे ते? तर आपण म्हणू डीसी शंट मोटर. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 81, विच टाइप ऑफ डीसी मोटर इज यूज इन एलिव्हेटर्स. एलिव्हेटरमध्ये कुठल्या टाईपची डीसी मोटर यूज केल्या जाते? तर एलिव्हेटरमध्ये आपण काय म्हणू? डीसी कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर. डीसी कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर. त्यानंतर क्वेश्चन नंबर बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 82, विच मेथड इज. क्वेश्चन नंबर 82 इथे आहे. विच मेथड ऑफ स्पीड कंट्रोल गिव्स बिलो द रेटेड स्पीड इन डीसी सिरीज मोटर. कुठली स्पीड कंट्रोलची मेथड आहे जी की आपल्याला रेटेड स्पीड इन डीसी मोटर मध्ये देते? कुठली आहे ती? आर्मेचर डायव्हर्टर मेथड, जे ऑलरेडी आपण एका प्रश्नामध्ये बघितले, फक्त त्याचं वर्डिंग थोडंसं वेगळं होतं. व्हॉट इज द इफेक्ट इफ 4 पॉइंट स्टार्टर रेजिस्टन्स इज कट ऑफ ड्युरिंग द रनिंग. जेव्हा रनिंग सुरू असते त्या रनिंगच्या केसमध्ये जर 4 पॉइंट स्टार्टर रेजिस्टन्स हा कट ऑफ केला त्यानंतर काय होईल? तर काय होईल? तर रन्स ॲट स्लो स्पीड. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 84, वाय कार्बन कंपोजिशन ब्रश रिक्वायर्ड इन द आर्मेचर सर्किट टू ऑपरेट द डीसी मोटर. कार्बन कंपोजिशन जे ब्रश असतात ते का बरं काय रिक्वायर होतात इन द आर्मेचर सर्किट टू ऑपरेट अ डीसी मोटर? तर काय म्हणता येईल आपल्याला? रिड्युसेस द स्पार्क इन द कम्युटेटर सेगमेंट. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, वाय सिरीज मोटर प्रोड्युसेस हाय टॉर्क अँड स्पीड इनिशियली विदाउट लोड. आपण जे सिरीज मोटर असते जे हाय टॉर्क का प्रोव्हाइड करतं आणि इनिशियली विदाउट लोड. क्वेश्चन नंबर 85, वाय सिरीज मोटर प्रोड्युसेस हाय टॉर्क अँड स्पीड इनिशियली विदाउट लोड. जेव्हा सिरीज मोटर असते ते हाय टॉर्क प्रोड्यूस करतं है ना, विदाउट लोड, एकदम स्टार्टिंगला. तर असं का बरं? तर त्याचं उत्तर आपण म्हणू अब्सेन्स ऑफ बॅक ईएमएफ. त्याच्यामध्ये अब्सेन्स असतो बॅक ईएमएफचा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 86, वाय द सिरीज फील्ड इज शॉर्ट सर्किटेड ॲट द टाइम ऑफ स्टार्टिंग इन डिफरन्शियल कंपाऊंड मोटर. हे सिरीज फील्ड जे असते आपण शॉर्ट सर्किटेड केलं जातं ॲट द टाइम ऑफ स्टार्टिंगच्या वेळेस आणि इन अ डिफरन्शियल कंपाऊंड मोटर. तर काय कारण असू शकतं याचं 86चं का आपण म्हणू? तर याला म्हणू टू मेंटेन द प्रॉपर डायरेक्शन ऑफ रोटेशन. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट 87, विच इज द मोस्ट इफेक्टिव्ह मेथड ऑफ बॅलन्सिंग आर्मेचर. खालीलपैकी कुठली मोस्ट इफेक्टिव्ह मेथड आहे बॅलन्सिंग टू बॅलन्स द आर्मेचर? तर काय म्हणून आपण याचं एक्झॅक्टली 87 तर डायनेमिक बॅलन्सिंग हे याचं उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 88, विच मटेरियल इज यूज फॉर स्टार्टिंग रेजिस्टन्स ऑफ डीसी स्टार्टर. कुठलं मटेरियल यूज केलं जातं स्टार्टिंग मध्ये जे रेजिस्टन्स ऑफ डीसी स्टार्टरचं? तर आपण काय म्हणू? युरेका. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट, विच डीसी कंपाऊंड मोटर इज ऑपरेटेड ॲट द कॉन्स्टंट स्पीड अंडर व्हॅरिंग लोड. कुठली डीसी कंपाऊंड मोटर आहे जी ऑपरेटेड केल्या जाते अंडर व्हॅरिंग लोड? तर आपण काय म्हणू? कम्युलेटिव्ह. इथं ऑप्शन दिसतो बघा, कम्युलेटिव्ह लॉंग शंट. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, हाऊ नो व्होल्ट कॉइल इज कनेक्टेड इन अ 3 पॉइंट स्टार्टर विथ डीसी शंट मोटर. जी नो व्होल्ट पॉइंट कॉइल असते जी 3 पॉइंट स्टार्टर मध्ये डीसी शंट मोटरच्या, तर ती कशी कनेक्ट केल्या जाऊ शकते? तर आपण काय म्हणू शकतो? क्वेश्चन नंबर 90, कनेक्टेड इन सिरीज विथ शंट फील्ड. क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघा 91, विच टाइप ऑफ आर्मेचर वाइंडिंग इज इलिस्ट्रेट. ही जी तुम्हाला इथे आर्मेचर वाइंडिंग दिसते आहे ही
कशा पद्धतीचे इलिस्ट्रेट केले आहे तर डुप्लेक्स लॅप वाइंडिंग आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 92 विच ग्राउलर टेस्ट फॉर आर्मेचर इज इलिस्ट्रेटेड. ही जी इथे दिसते आहे तर कुठली ग्राउलर टेस्ट इलिस्ट्रेटेड केली आहे इथं तर आपण काय म्हणू ओपन कॉइल टेस्ट. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट 93 विच स्पीड कंट्रोल मेथड इज अप्लाइड टू ऑब्टेन बोथ बिलो नॉर्मल अँड अबव नॉर्मल स्पीड इन डीसी मोटर. कुठली कंट्रोल मेथड स्पीड कंट्रोल मेथड इज अप्लाइड केलं जाते दोन्हीच्या केसमध्ये जसं की बिलो नॉर्मल आणि अबव नॉर्मल स्पीड. तर कुठली मेथड आहे ती स्पीड कंट्रोलची वॉर्ड लिओनार्ड स्पीड कंट्रोल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 94 वाय कम्युटेटर्स आर स्पार्कलिंग हेविली. कम्युटेटर हे का बरं स्पार्क करतात हेविली तर त्याचं काय कारण म्हणू शकतो आपण इनकरेक्ट ब्रश पोझिशन असं असल्यास ते स्पार्क करतात. 95 बघा व्हॉट इज द ऍक्शन ऑफ द इंड्यूस ईएमएफ इन अ रनिंग डीसी मोटर. काय ऍक्शन आहे इंड्यूस ईएमएफ ची इन रनिंग डीसी मोटर्स मध्ये तर आपण काय म्हणू अपोज इज द अप्लाइड व्होल्टेज. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट 96 विच मोटर हॅज दिस कॅरेक्टरिस्टिक कर्व. कुठल्या मोटरचं ही जी कॅरेक्टरिस्टिक दिसते ही कर्व आपल्याला दिसून येते तर काय म्हणू आपण कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट 97 व्हॉट इज द पर्पज ऑफ रेजिस्टर कनेक्टेड विथ होल्डिंग कॉइल इन 4 पॉइंट स्टार्टर. काय पर्पज असतो रेजिस्टरचा होल्डिंग कॉइलचा इन 4 पॉइंट स्टार्टरच्या केसमध्ये तर आपण काय म्हणू लिमिट करंट इन एनव्हीसी. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट वाय द डीसी मोटर फील्ड वाइंडिंग इज बाउंड विथ थिक वायर. जी डीसी सिरीज मोटर असते तिची फील्ड वाइंडिंग असते ती थिक वायरनी वाउंड केलेली असते तर त्याचं काय कारण असू शकतं तर त्याला आपण काय म्हणू टू कॅरी द लोड करंट. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 99 बघा विच टाइप ऑफ स्पीड कंट्रोल ऑफ डीसी सिरीज मोटर. ही जी तुम्हाला दिसते डीसी सिरीज मोटर ही कुठल्या टाईपचा स्पीड कंट्रोल आपल्याला शो करते तर काय म्हणू आपण फील्ड पॅरल मेथड. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 100 बघा विच टाइप ऑफ डीसी मोटर इज सुटेबल फॉर शिअरिंग मशीन. कुठल्या टाईपचं डीसी मोटर हे सुटेबल असते शिअरिंग मशीनला तर आपण काय म्हणू कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट वेअर डीसी कंपाऊंड मोटर आर प्रिफर्ड. जे डीसी कंपाऊंड मोटर कुठे जनरली प्रिफर्ड केलं जातं तर काय म्हणू आपण कॉन्स्टंट स्पीड अंडर व्हॅरिंग लोड रिक्वायरमेंट. ठीक आहे. त्यानंतर 102 बघा व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ स्टार्टर फॉर डीसी मोटर. काय नेसेसिटी आहे स्टार्टरची इन डीसी मोटरच्या केसमध्ये तर आपण काय म्हणू लिमिट द आर्मेचर करंट. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघा 103 विच टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट इज यूज टू टेस्ट द आर्मेचर वाइंडिंग. कुठल्या टाईपचं इन्स्ट्रुमेंट आहे जे आपण आर्मेचर वाइंडिंग मध्ये टेस्ट करतो तर काय आहे ते ग्राउलर. ठीक आहे. नंतर नेक्स्ट बघा 104 वाय द होल्डिंग कॉइल ऑफ अ 3 पॉइंट स्टार्टर इज कनेक्टेड इन सिरीज विथ शंट फील्ड. तर काय कारण असू शकते याचं टू प्रोटेक्ट द मोटर फ्रॉम हाय स्पीड. ठीक. नंतर क्वेश्चन नंबर 105 बघा व्हॉट इज द बेस्ट मेथड टू चेंज द DOR ऑफ कंपाऊंड मोटर विदाउट चार्ज ऑफ इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. कुठली बेस्ट मेथड आहे DOR आपल्याला कंपाऊंड मोटर मध्ये चेंज करायचं आहे विदाउट चेंज इन कॅरेक्टरिस्टिक्स तर आपण काय म्हणू तर याचं एक्झॅक्ट उत्तर आपल्याला भेटतं चार्ज आर्मेचर करंट डायरेक्शन. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा 106 व्हॉट इज द पर्पज ऑफ एनव्हीसी कनेक्टेड इन सिरीज विथ द फील्ड इन 3 पॉइंटर स्टार्टर. काय पर्पज आहे एनव्हीसीचा कनेक्टेड इन सिरीज विथ फील्ड इन 3 पॉइंट स्टार्टरचा स्टार्टरमध्ये तर काय म्हणू आपण टू प्रिव्हेंट इन्क्रीज इन स्पीड. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा विच टाइप ऑफ डीसी मोटर इज यूज फॉर सडन अप्लिकेशन ऑफ हेवी लोड्स. कुठल्या टाईपचं डीसी मोटर आपण सडन अप्लिकेशन हेवी लोडच्या केसमध्ये यूज करतो तर कुठला आहे ते कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर. त्यानंतर नेक्स्ट बघा विच स्पीड कंट्रोल मेथड इज यूज इन फूड मिक्सचर मोटर. जे फूड मिक्सचर मोटर आहे त्याच्यामध्ये कुठल्या टाईपचं मोटर यूज केलं जातं तर येथे जातं सिरीज फील्ड टॅपिंग मेथडचं मोटर यूज केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट बघा 109 विच स्पीड कंट्रोल सिस्टीम प्रोव्हाइड अ स्मूथ व्हेरिएशन ऑफ स्पीड फ्रॉम 0 टू अबव नॉर्मल. कुठले स्पीड कंट्रोल सिस्टीम आहे ते आपल्याला स्मूथ व्हेरिएशन प्रोव्हाइड करतं स्पीड तर फ्रॉम 0 टू अबव नॉर्मल. ठीक आहे. तर आपण काय म्हणू याचं उत्तर वॉर्ड लिओनार्ड सिस्टीम कंट्रोल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा व्हॉट इज द पर्पज ऑफ टेप इन वाइंडिंग. काय पर्पज असतो टेपचा इन वाइंडिंग मध्ये रॅप द कंडक्टर. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा 111 विच टाइप ऑफ डीसी आर्मेचर वाइंडिंग द फ्रंट पिच YF इज ग्रेटर दॅन बॅक पिच. तर काय याचं उत्तर आपल्याला म्हणता येईल रेट्रोग्रेसिव्ह वाइंडिंग. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा 112 व्हॉट रिड्युसेस द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कोअर मटेरियल फॉर VA रेटिंग. तर काय असते क्रॉस सेक्शनला रिड्यूस करतो कोअर मटेरियलच्या VA रेटिंगच्या केसमध्ये तर काय म्हणू आपण हाय अलॉय स्टील. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघा
हाऊ टू ऑप्टेन ऑपोजिट पोलॅरिटी इन ऍडजसंट पोल्स ऑफ अ 4 पोल डीसी मोटर. कसं आपण ऑपोजिट पोलॅरिटी म्हणजे ऑप्टेन करू शकतो इन ऍडजसंट पोल्स ऑफ 4 पोल डीसी मोटर्स. तर याचं उत्तर आपल्याला काय म्हणता येईल, मेकिंग करंट फ्लो इन डिफरंट डायरेक्शन. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा 114. व्हॉट इज ऑपरेशन इन द रिवाइंडिंग प्रोसेस. काय आहे ऑपरेशन रिवाइंडिंग प्रोसेस मध्ये, तर आपण काय म्हणू, रिमूव्हिंग वेजेस. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघा 115. विच इन्सुलेटिंग मटेरियल यूज इन वाइंडिंग इज हायली नॉन हायग्रोस्कोपिक अँड प्रोसेस गुड इलेक्ट्रिक स्ट्रेंथ. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट याचं उत्तर आपल्याला काय भेटतं, लिओपार्ड पेपर, लिथेरॉइड पेपर. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा विच टाइप ऑफ आर्मेचर वाइंडिंग इज इलिस्ट्रेटेड. ही जी तुम्हाला आर्मेचर वाइंडिंग दिसते ही कुठल्या प्रकारची वाइंडिंग आहे, प्रोग्रेसिव्ह लॅप वाइंडिंग आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा कॅल्क्युलेट द ॲव्हरेज पिच वाय फॉर अ रेट्रोग्रेसिव्ह वेव्ह वाइंडिंग इफ नो आर्मेचर कंडक्टर इज इक्वल्स टू 40 नंबर्स ऑफ स्लॉट इज इक्वल्स टू 7 नंबर ऑफ पोल्स इज इक्वल्स टू 2. तर हे बेसिक काही गोष्टी आहेत, तर ते तुम्हाला सूत्रानुसार तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. तर याचं उत्तर काय भेटतं आपल्याला, बी. ठीक आहे. 6. 118 बघा आता विच टाइप ऑफ टेस्ट इज इलिस्ट्रेटेड फॉर द आर्मेचर आफ्टर रिवाउंड. कुठली टाईपची टेस्ट आपल्याला इलिस्ट्रेट होते फॉर द आर्मेचर आफ्टर रिवाउंड, तर कुठले ते शॉर्टन कॉइल टेस्ट. ठीक आहे. हे उत्तर भेटतं आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट बघा 119. वाय द न्यूली रिवाउंड आर्मेचर मस्ट बी प्री हिटेड बिफोर वॉर्निशिंग. जे न्यूली रिवाउंड आर्मेचर असते आपण त्याला प्री हिट करतो बिफोर वॉर्निशिंग, तर याचं काय कारण होऊ शकतं, ड्राय आउट द मॉइश्चर फ्रॉम इट. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा हाऊ द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ डीसी कंपाऊंड मोटर इज चेंज. तर डायरेक्शन कसा आपण चेंज करू शकतो डीसी मोटर कंपाऊंड मोटरचं, तर काय कसं करता येईल आपल्याला, बाय चेंजिंग द डायरेक्शन ऑफ आर्मेचर करंट. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा 121. व्हॉट इज द इफेक्ट इन अ डीसी शंट मोटर इफ इट्स सप्लाय टर्मिनल्स आर इंटरचेंज. काय इफेक्ट असतो डीसी शंट मोटर मध्ये जेव्हा त्याची सप्लाय आपण सप्लाय टर्मिनल आपण इंटरचेंज करतो, तर काय होईल इफेक्ट त्याचा, रन्स इन द सेम डायरेक्शन. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा 112. व्हॉट इज द स्पीड इफ द फील्ड वाइंडिंग ऑफ डीसी शंट मोटर इज इन ओपन सर्किट. काय आहे त्याची काय स्पीड असू शकते इफ द फील्ड वाइंडिंग आपण जेव्हा डीसी शंट मोटरची आपण ओपन सर्किटच्या केसमध्ये काय असू शकते, ते रन्स इन व्हेरी हाय स्पीड. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघा व्हॉट इज द रिझन फॉर अ रिडक्शन इन स्पीड ऑफ डीसी शंट मोटर फ्रॉम नो लोड टू फुल लोड. काय रिझन असू शकतं फॉर रिडक्शन इन स्पीडच्या रिडक्शन मध्ये, तर फ्रॉम नो लोड टू फुल लोड, तर काय असू शकतं आपण म्हणू याच्यात, आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप डिक्रीजेस. इथं बघा ग्राफ मध्ये सुद्धा त्या गोष्टी दिलेल्या आहे. हा जो व्होल्टेज तुम्हाला इथे दिसतो असा साइडली असा रिड्यूस होताना दिसतोय. त्यानंतर नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर हा क्वेश्चन नंबर 123 होता. आता क्वेश्चन नंबर 124 बघू. विच वाइंडिंग फॉल्ट इज डिटरमाइंड बाय द टेस्ट. हा जो इथं वाइंडिंग फॉल्ट दिसतोय हा कुठल्या टेस्टने डिटरमाइन केला जाऊ शकतो, तर ओपन कॉइल फॉल्ट. ठीक आहे. अशा पद्धतीने हे सगळे प्रश्न होते आपल्याला बघायला मिळतात. याच्यामध्ये जास्त या प्रश्नांमध्ये मी जास्त एक्सप्लेनेशन दिलं नाही, कारण की ऑलरेडी खूप मोठा व्हिडिओ हा झालेला होता किंवा होणार होता, कारण जवळपास 68 प्रश्न होते, म्हणून मी ॲज इट इज क्वेश्चन टू आन्सर याच्यामध्ये घेतलाय. असेच व्हिडिओ बघत राहा, सबस्क्राईब करा, मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.